कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वय वर्ष 30 या तरुणाचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आज त्याचा मृतदेह गावानजीकच्या खडकेवाडा हद्दीतील सामाजिक वनीकरण क्षेत्रात आढळून आलाय। प्राथमिक तपासानुसार डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचं समजते। मृतदेहाच्या जवळ रक्ताने माखलेला दगड आढळून आला असून मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही झाल्याचा संशय आहे। 2 दिवसापासून गायब असलेल्या स्वप्नील पाटीलचा मृतदेह अत्यंत निर्जन भागात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। घटनास्थळी मुरगुड पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।